श्रोतेहो नमस्कार. सर्वप्रथम आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे, विश्व शांति की खोज में विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ दा कराड, हे आचार्य रतनलाल सोनाग्रा लिखित अतिशय सुंदर पुस्तक. विविध अंगांनी हे पुस्तक सजलेलं आहे. या पुस्तकातल्या काही छोट्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, पण तत्पूर्वी मी स्वागत करतो श्रीपाल सबनीस सर. खूप खूप स्वागत आहे आपलं. एक सरांच्या कार्याला नेहमीच आपल्या अमोघ वाणीतनं, प्रतिभाशाली वाणीतनं ज्यांनी नेहमीच समाजासमोर जगासमोर मांडलेले आहेत, असे आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. अनुराग त्रिपाठी जी, आपका भी बहुत बहुत स्वागत है सर यहाँ पे. नवभारत टाइम्स मुंबई इथून खास अनुराग त्रिपाठी जी, नामवंत पत्रकार, आज या ठिकाणी उपस्थित आहेत. पुस्तकाची सुरुवातच इतकी सुंदर आहे मित्रांनो की न केवलम स्वप्नद्रष्टा शिल्पस्रष्टा स्वयं ध्रुवम कर्ता धर्ता महादाश्चर्यम विश्व कल्याणकारकम. असे एक सुंदर ओवी. याचा अर्थ त्यांनी असा लिहिला आहे की आप केवल स्वप्नद्रष्टा नहीं, स्वयं शिल्प निर्माता है. सभी कृतियों के कर्ता धर्ता हो, इससे बड़ा कोई आश्चर्य नहीं हो सकता. अशा वाक्यांनी या पुस्तकाची मित्रांनो सुरुवात आहे. काल विजयी असं नामकरण आचार्य रतनलाल सोनाग्रांनी डॉक्टर विश्वनाथ कराड सरांना दिलं आहे. खूप महत्त्वाचं वाक्य आहे, काल विजयी. एवढंच नाही मित्रांनो, तर JP वासवानी, जे आपल्या कार्याचा ज्यांनी नेहमीच आदर केला, सत्कार केला, या ठिकाणी ते आलेत. त्यांना आपल्या विश्वशांती पुरस्कारांनी आपण ज्यांना सन्मानित केलं ते कराड सरांबद्दल असं म्हणतात, आणि ज्याचा उल्लेख मित्रांनो या पुस्तकात आहेत. खूप सुंदर वाक्य आहे, अतिशय मार्मिक. त्यांनी लिहिलं आहे की डॉक्टर कराड लव्स इंडिया अँड द इंडियन आयडियल. दो इन हिज हार्ट देर इज अ डीप ॲप्रिसिएशन अँड रिव्हरन्स फॉर द एन्शियंट आयडियल, ही इज ऑलवेज मॉडर्न इन हिज आउटलुक अपॉन लाईफ. I love to think of him as a link between the old and new, between the ancient and the modern. He looks on life with the eyes of wisdom. He never finds fault with life. खूप महत्त्वाचं वाक्य आहे मित्रांनो, याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत की he never finds fault with life. He is a man of brotherhood and peace. He is a man of indefeatable energy. हे आज जगात मोठं नाव असलेले JP वासवानी सरांच्याबद्दल लिहितात. आणि तुमच्या आमच्या सर्वांचे आदर्श पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी फार सुंदर शब्दात सरांचं गौरव केलेला आहे की विज्ञान और अध्यात्म का संस्कार और मूल्यों का भारतीय अस्मिता का देश प्रेम, ये देश प्रेम की शिक्षा देने वाला एक चलता फिरता विश्वविद्यालय. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम और स्वामी विवेकानंद के पथगामी केवल विचार ही नहीं, आचरण भी आध्यात्मिक पार्श्वभूमि को वैज्ञानिक विचारों से जोड़कर भारतीय संस्कृति का ज्ञान दर्शन देने वाला व्यक्तिमत्व, और उसका नाम है डॉक्टर विश्वनाथ कराड. हिंदीमध्ये पुस्तक झालं. आज मला या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला सांगायला अतिशय आवडतं की गेल्या 2 वर्षात आपण सरांचा 80वा वाढदिवस केला, आणि त्या अनुषंगाने आजचं हे 9वं पुस्तक आज या ठिकाणी आपणा सर्वांसाठी त्याचं विमोचन होत आहे. कहाणी विश्व विजय की, असं आचार्य रतनलाल सोनाग्रा, अतिशय सिद्ध हस्तलेखक, प्रभावशाली लेखक, आपल्या विचारांनी समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं कार्य करणारे
आचार्य रतनलाल सोनाग्रा. एकदा या लेखकांकरता खूप जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. अतिशय विद्वत्तापूर्ण सुंदर विवेचन प्रासादिक लेखणीतनं साकार झालेलं हे पुस्तक म्हणजे विश्व शांती की खोज में. खूप विचारपूर्वक सगळ्या धर्म संस्थापकांचा त्याच्यामध्ये उल्लेख, सगळे शास्त्रज्ञ, फिलॉसॉफर, सेंट, सेजेस, असं सगळं 360 डिग्री अँगलनी सजवलेलं, त्यांच्या विचारांनी, स्फुल्लिंग विचारांनी आमच्या मनामध्ये एक प्रेरणा की उडान देणारं असे पुस्तक म्हणजे आचार्य रतनलाल सोनाग्रा लिखित. पुस्तकात एक सुंदर सोनाग्रा सरांनी लिहिलं आहे की विश्वनाथ कराड धर्म अध्यात्म दर्शन और मानवता का महासमन्वय है. विश्व शांति की खोज में उनको विश्व विजय की जीवन गाथा है. वैसे रुई रामेश्वर से प्रारंभ कर अमेरिका के शार सरोवर तक म्हणजे सॉल्ट लेक सिटी ज्या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध भाषण आणि 7,000 लोकांचं स्टँडिंग ओवेशन ज्या ठिकाणी सरांना मिळालं होतं, असं लिहितात की अमेरिका के शार सरोवर तक उन्होंने अथक विश्व विजय की यात्रा की है. 10,000 से ज़्यादा देश विदेश के प्रतिनिधियों ने उनका अभूतपूर्व सम्मान किया है. आज विश्व के सबसे बड़े गुंबज में संत, धर्मवेत्ता और दार्शनिकों की प्रतिमाएं लगाई, जिसमें कृष्ण, बुद्ध, महावीर, ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर, मोजेस, जीसस, एरिस्टोटल, प्लाटो, आइंस्टाइन है. मानो आपस में विचार विमर्श करते हो यह विश्वनाथ के जीवन का परमोच्च शिखर है. जय जगत. असे कितीतरी स्फूर्ती देणारे वाक्य विचार आचार्य सोनाग्रा सरांनी याच्यामध्ये उद्धृत केलेले आहेत. आणि हे पुस्तक खरोखरच सरांचं कार्य, सरांची जीवनी, कसं सर घडत गेले, कसं या व्यक्तिमत्वाचा विकास होत गेला आणि पूर्ण जगासमोर विश्वशांतीचा एक दीपस्तंभ कसा उभा राहिला. मग त्यामध्ये विश्वशांती गुंबद असेल आणि आता बद्रीनाथला जे माता सरस्वतीचं मंदिर, महाभारताचे सगळे आमचे धर्मराज, युधिष्ठिर, भीम या सगळ्यांच्या प्रतिमा आणि त्याचं चालू असलेलं कार्य हे न भूतो न भविष्यती नेहमी म्हणतात की द फर्स्ट टाइम इन द नोन ह्युमन हिस्ट्री. आणि त्याची संपूर्ण जाणीव देणारं पुस्तक म्हणजे आचार्य सोनाग्रांनी लिहिलेले पुस्तक आहे. शांति भवन में टिक रहना ही इस जीवन का लक्ष्य नहीं. शांति भवन में टिक रहना ही इस जीवन का लक्ष्य नहीं. मुझे पहुंचना उस मंजिल तक जिसके आगे राह नहीं. जिसके आगे राह नहीं. खूप अधिक वेळ मी घेणार नाही, पण बुद्धगयावरनं खास एक लेखकांचं कोटेशन या ठिकाणी उद्धृत केलेलं आहे की ताजमहल तो बना प्रेयसी मुमताज के लिए. विश्वशांती गुंबदबद्दल लिहित आहे. प्रत्येकाने काही ना काहीतरी कार्यासाठी केलं आहे, पण हे बुद्धगयाचे भदंत असं लिहितात की ताजमहल तो बना प्रेयसी मुमताज के लिए, लेकिन यह विश्व धर्म राजमहल बना प्रिय भारत माता के लिए. यहाँ से निकलेगी संत, दार्शनिक और वैज्ञानिकों की चैतन्य वाहनियाँ जो मानवता जीवन का दीपस्तंभ रहेगी. मित्रांनो, खूप सुंदर असं हे पुस्तक झालेलं आहे. आणि याही आता 80व्या 81व्या वर्षामध्ये सर पदार्पण करत आहेत. आणि अखंड कार्य, अखंड कामाचा ध्यास, मेहनत अगर आदत बन जाए. फार सुंदर वाक्य लिहिलं आहे जे सरांना संपूर्णपणे समर्पित आहे की मेहनत अगर आदत बन जाए तो कामयाबी भी मुकद्दर बन जाती है. आणि या कामयाबीचं जर खरंच काही रहस्य असेल तर ते सरांचं अखंड ध्यास, अखंड पहाटे सकाळी 3, 3:30, 4 पासून आलेल्या विचारांचं मूर्त स्वरूप देण्याचं कार्य आणि त्यांचं 24 तास त्याच्यामध्ये सतत गुंतलेले अखंड कार्य 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 एक निष्काम कर्मयोगी म्हणून आजपर्यंतचं त्यांचं जीवन सर जगलेले आहेत. या पुस्तकांची खरंच गरज आहे का? काय महत्त्व आहे या पुस्तकांचं? काय हे तुमच्या आमच्या समोर ठेवायचं आहे?
खूप सध्या आपण वेगवेगळ्या मग त्यात रशिया असेल मित्रांनो, युक्रेन असेल, आत्ता हनुमान जयंती, ईद, भोंगे, महाआरती, इतकं सगळं काय 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 चालू आहे. आणि तेव्हा आपण जर या MITच्या कर्मचाऱ्यांनी, प्राध्यापकांनी जर विचार केला तर आपल्याला या शांतीचं महत्त्व कळतं. मी एक 2 गोष्टी सांगतो आणि माझं या ठिकाणचं वक्तव्य संपवतो. जाने ये कैसा जहर दिलों में उतर गया, जाने ये कैसा जहर दिलों में उतर गया, परछाई जिंदा रह गई, इंसान मर गया. आणि आज तेच झालंय हो, मानवता हा मानवताचा विषयच संपलेला आहे. आपलं स्वतःचं काहीतरी महत्त्व सिद्ध करण्याकरता, आपल्या स्वतःला काहीतरी समाज माध्यमांमध्ये आणण्याकरता जी काय वेगवेगळे मार्ग अवलंबणं चाललेलं आहे. इंसानियत यदि जिंदा रखना है तो विश्वधर्मी विश्वनाथ कराड़ का यह कार्य विश्व परिचित होना चाहिए और इसी के लिए इस बुक का प्रयोजन है, ऐसा मेरा मानना है. मी अक्षय तृतीयाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. व्यासपीठावर उपस्थित संजय उपाध्येजी, आचार्य रतनलाल सोनकराजी, श्रीपाल सबनीसजी, आदरणीय विश्वनाथ कराड त्रिपाठीजी आणि आमचे परम आदरणीय राहुल कराड सर, सगळ्यांना एकदा परत स्वागत करतो, अभिनंदन करतो, अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.